जय शिवराय जय भीम मित्रांनो. 1869 साली जेव्हा रायगडाचा किल्ला काटेरी झाडाने वेढलेला ओसाड आणि शांत उभा होता, इतिहासाची पानं धुळीस दडली होती, तेव्हा एक समाजसुधारक त्या रायगडावर चढला. ते होते महात्मा ज्योतिराव फुले. रायगडावर जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. हा फक्त इतिहासाचा शोध नव्हता, तो हरवलेल्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. 1870 साली पुण्यात पहिली शिवजयंती साजरी केली. फुल्यांनी शिवरायांचा इतिहास पुन्हा जनतेच्या मनात जिवंत केला. प्रदीर्घ पोवाडा लिहून त्यांनी समाजाच्या छातीत स्वराज्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित केली. पण प्रश्न असा आहे, हे शिवराय कोण होते ज्यांची स्मृती जागावी लागली? शिवराय म्हणजे केवळ एक राजा नव्हते, ते स्वराज्याचे शिल्पकार होते. ज्या काळात परकीय सत्तेचा अन्याय होता, त्या काळात त्यांनी स्वराज्याची ध्वज उभारला. ज्या समाजात स्त्रियांचा अपमान होत होता, त्या समाजात त्यांनी स्त्री सन्मानाचे कठोर नियम घालून दिले. ज्या भूमीत भीती आणि अत्याचाराचे सावट होते, त्या भूमीत त्यांनी धैर्य, न्याय आणि समतेची पायाभरणी केली. शिवरायांनी किल्ले जिंकले, पण त्याहून मोठं म्हणजे त्यांनी माणसाची मनं जिंकली. त्यांच्या स्वराज्यात धर्मांधता नव्हती, तर सर्व धर्म समभाव होता. त्यांच्या राज्यात अन्याय नव्हता, तर प्रजेच्या कल्याणाचा विचार होत होता. म्हणूनच शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि फुल्यांनी त्या स्वराज्याच्या स्मृतीस नवा श्वास दिला. एकाने तलवारीने इतिहास घडवला, तर दुसऱ्याने लेखणीने तो इतिहास अमर केला. आज आपण शिवरायांची जयंती साजरी करतो, जयघोष करतो, अभिमानाने डोळे भरून येतात. तर त्या अभिमानामागे शिवरायांचे महान कार्य आहे आणि त्या कार्याला जनमानसात पुन्हा उजाळा देणारे महात्मा ज्योतिराव फुले आहे. आजच्या शिवजयंतीनिमित्त शिवरायांना माझ्याकडून मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.